नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने जानकी किंवा ओवी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो डाव तिचा उलटलेला आहे आणि त्यामध्ये अडकलेली आहे ती म्हणजे सगुणा. तो डाव सगुणावर उलटला गेलेला आहे आणि त्यामध्ये सगुणा ही पूर्णपणे अडकलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होतं आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडत आहे ती अशी आहे की काहीही झालं तरीही आता ऋषिकेश आणि जानकीने ठरवलेलं आहे की या ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवायची आणि तिला जेलमध्ये खडी फोडायला पाठवायचं. त्यासाठी ऋषिकेश आणि जानकी या दोघांनीही काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे पुरावे म्हणजे ऐश्वर्या तिथं आलेली होती आणि हे कारस्थान तिने रचलेलं होतं या रिलेटेड असणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. ऐश्वर्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. ती म्हणजे इकडे अवंतिकाला मानाचा जो सोन्याचा हार आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळी जो हार पूजा केला जातो तो त्या घरच्या लक्ष्मीला म्हणजे सुनेला दिला जातो. आता इतके दिवस घरामध्ये गेली 10 वर्ष जानकी ही एकटीच सून होती, तर तो हार प्रत्येक वेळी जानकीला दिला जायचा. पण आता जानकी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि आता घरामध्ये आहेत त्या 2 सुना आहेत. तर त्या 2 सुनांपैकी हा हार कुणाला दिला पाहिजे हा मोठा प्रश्न असतो आणि तो हार जो आहे तो हार देण्याचं काम हे केलं जाणार असतं. म्हणजेच तो हार कोणाला द्यायचा हा प्रश्न जेव्हा सर्वांच्या समोर असतो आणि त्याच वेळी तिथे आजी स्वतःच्याच तोंडाने बोलते की हा हार जो आहे तो या घरच्या मोठ्या सुनेला मिळाला पाहिजे हे आजी बोललेली असते आणि आजी असं म्हणते. त्यामुळं मग सुमित्रा म्हणते की बरोबर आहे, मोठी सून म्हणजे अवंतिका आहे तर हा हार अवंतिकालाच दिला जाणार. परंतु या गोष्टीचा राग आलेला असतो तो ऐश्वर्याला आलेला असतो. ऐश्वर्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, कारण इतकी दिवस झालं सगळ्या गोष्टींसाठी मी झटत आहे आणि मान द्यायचा झाला की फक्त त्यांना दिला जातो, माझ्या बाबतीत कधीही विचार केला जात नाही असं ऐश्वर्याचं म्हणणं असतं आणि ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. आणि त्याहीपेक्षा आता सारंगला पण ही गोष्ट पटत असते की म्हणजे ऐश्वर्यावरच अन्याय होतोय का, ऐश्वर्याच्या बाबतीत असं होतंय का हा विचार सारंगच्या डोक्यातही आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सारंग इकडे आईला समजवत असतो, पण सुमित्रा मात्र ऐकायला तयार नसते. सुमित्राचं म्हणणं असतं काहीही झालं तरी ही गोष्ट जी घडलेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं घडलेली आहे, कारण या घरची जी सून आहे ती अवंतिकाच मोठी सून आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही हा जो मान आहे तो तिलाच मिळणार आहे, तो दुसरं कोणालाही दिला जात नाही. कारण याआधी जानकी ही या घरची मोठी सून होती आणि त्याचबरोबर सगुणाने आता ऐश्वर्याला जानकी आणि ऋषिकेशच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पाठवलेले असतात आणि या गोष्टीमुळं आणखीनच इकडे भडकलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते यांनी तिकडे दिवाळी आनंदात साजरी करायची आहे आणि मी काय करायचं आहे, मी म्हणजे इथे बसायचं आहे रडत खडत आणि मला मान कोणता मिळणार नाही आणि मी काय करायचं आहे असा प्लॅन ती करते. आणि त्याचवेळी ऐश्वर्या म्हणू लागते की आता मला काही करून ह्या जानकी आणि ऋषिकेशला उद्ध्वस्त करायचं आहे असं जानकीच्या ऐश्वर्याच्या डोक्यात प्लॅन सुरू होतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठते आणि बाहेर निघालेली असते. तिने पुढे जाऊन पुढचं काम करणार असते ते म्हणजे वेश बदलून ती जाणार असते. परंतु त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दारातच आजी आणि सुमित्रा असतात आणि त्या तिला विचारू लागतात की तू कुठे चाललेली आहेस. तेव्हा ती म्हणते दिवाळी आहे ना, मला डॅडाने आणि आईने बोलवलेलं आहे तर मी तिकडं चाललेली आहे. तेव्हा हे सगळेजण तिला म्हणू लागतात की तुझं काय चाललंय नक्की. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मला तिकडे बोलवलेलं आहे म्हणून मी तिकडे जाणार आहे. तेव्हा या म्हणतात की ठीक आहे जाऊन ये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मी नक्की जाऊन येते असं म्हणत ती गेलेली असते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिने खूप मोठा डाव रचलेला असतो. तिने म्हातारीचा वेश घेतलेला असतो आणि ती इकडे जानकीच्या घराजवळ आलेली असते. काही सुतळी बॉम्ब, काही फटाके तिने एका बॉक्समध्ये भरलेले असतात आणि तो बॉक्स नेऊन जानकीच्या दारात ठेवलेला असतो आणि त्याची वात अगदी स्वतःपर्यंत आणून ठेवलेली असते. म्हणजे कोणी यायला लागलेलं दिसलं
की ती वात पेटवायची आणि मोठा स्फोट झाला पाहिजे आणि त्यामध्ये जानकी जळून खाक झाली पाहिजे, हा तिचा डाव असतो आणि त्यासाठी तिने ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात. तेव्हा मात्र आता तिथं घडतं मात्र भलतंच. तिथं जानकी येत नाही तर तिथं येते ती म्हणजे सगुणा. सगुणा ही बघायला आलेली असते जानकी आणि ऋषिकेश यांचं काय चालू आहे म्हणून सगुणा त्यांच्या घराकडे आलेली असते. परंतु सगुणा तो बॉक्स काय आहे म्हणून तिला वाटत असतं की एखादा मिठाईचा बॉक्स वगैरे आहे, म्हणून सगुणाने तो बॉक्स उचललेला असतो आणि त्या क्षणी ती वात पेटत आलेली असते आणि तिथे मोठा बॉम्बस्फोट होतो आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये आता जळली जाते ती सगुणा. परंतु ऐश्वर्याला इतका आनंद झालेला असतो, तिला असं वाटत असतं की यात जळलेली आहे ती जानकी आहे, कारण ऐश्वर्यापर्यंत मोठा आवाज आलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की जानकीच जळून खाक झालेली आहे. पण घडलेलं वेगळंच असतं. जानकी ही जळलेली नसते तर तिथं असते ती सगुणा आणि त्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. जानकी बाहेरून येते आणि पाहते तर तिला कळायचं बंद झालेलं असतं आणि जानकी विचार करू लागते की हे दारात कोण जळते, नक्की काय झालेलं आहे, कसला स्फोट झालेला आहे, कसला जाळ झालेला आहे, हा प्रश्न जानकीला पडलेला असतो आणि जानकी विचार करत असते. तेवढ्यात एक म्हातारी तिथून पळत जाताना ती जानकीला धडकते. जानकी म्हणते अहो आजी सावकाश. तेव्हा ती आजी म्हणते अगं काय झाले बघ ना तिथं. आणि मग त्या पळणाऱ्या बाईकडे जानकी पाहते तर तिला धक्का बसतो. त्या बाईच्या पायामध्ये हिल्सचे सँडल असतात. जानकी विचार करू लागते की हे सँडल मी आधी पाहिलेत का, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे सगुणाला वाचवणं. जानकी धावत जाते आणि सगुणाला वाचवण्यासाठी तिथं प्रयत्न करू लागते. आजूबाजूची लोक गोळा झालेली असतात आणि सगळेजण मिळून सगुणाला वाचवत असतात. जानकीने गुलाबला आणि ऋषिकेशलाही फोन करून बोलवलेलं असतं आणि लवकर घरी बोलवलेलं असतं आणि जानकी त्या क्षणी हॉस्पिटलला घेऊन सगुणाला ॲडमिट करायला जाते. तिथं गेल्यानंतर जानकी ऋषिकेश दोघंही गेलेले असतात. त्यांच्याकडे काही पैसे असतात, ते पैसे त्या हॉस्पिटलमध्ये पे केले जातात आणि सगुणावरती उपचार चालू होतात. इकडे गुलाब सगुणाला सांगत असतो बघितलंस, वहिनीसाहेबांनी आणि दादासाहेबांनी ओवीच्या शाळेची फी भरली नाही, पण ते पैसे तुझ्या उपचारांसाठी इथं दवाखान्यात दिलेले आहेत. हे ऐकल्यानंतर सगुणाला पण धक्का बसतो. सगुणा म्हणते की मी ज्यांच्याबद्दल इतका वाईट विचार करत होते त्यांच्या बातम्या नेऊन मी त्या ऐश्वर्याला देत होते आणि आज त्या ऐश्वर्यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे आणि या लोकांनी मात्र मला वाचवलेलं आहे. आणि हे सगळं सगुणा स्वतःच्या तोंडाने कबूल करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगुणा सर्व गोष्टी जानकीला सांगते आणि जानकी ऋषिकेश म्हणतात की काही करून आपल्याला आता ही गोष्ट शोधायची आहे की हे सगळं का केलेलं आहे आणि ऐश्वर्याने ही कारस्थानं का केलेली आहेत हे शोधायचं आहे. आणि मग जानकी ऋषिकेश त्या गोष्टीचा शोध घेऊ लागतात आणि तेव्हा तिथे जिथून सुरुवात झालेली आहे तिथून ते पाहू लागतात. तर तिथे ऐश्वर्याचं कानातलं त्याचबरोबर तिचं पाकिट पडलेलं दिसतं आणि त्यामुळं ऐश्वर्याचा मोठा पुरावा जानकी आणि ऋषिकेशच्या हाती लागलेला असतो आणि ते दोघंजण धक्का बसल्यासारखे पाहत असतात. आणि इकडे जानकी आणि ऋषिकेशला कळतं की आपल्या म्हणजे जानकी म्हणते की हा डाव माझ्या विरोधात रचलेला होता, पण तिथं माझ्या आधी सगुणा पोचली म्हणून माझा जीव वाचलेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी सोडणार नाही, आता शांत राहणार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.